सर्वांना जय भीम नमो. तर आज आपली गोष्ट आहे आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. सर्वात श्रेष्ठ लाभ काय आहे? आरोग्य. आपला आरोग्य व्यवस्थित राहिला तर आपण काही पण करू शकतो. पूर्ण जगाला सुद्धा जिंकू शकतो आपण. पण आपला आरोग्यच ठीक नाही राहिला तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आजचा काय टॉपिक आहे आपला? आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. तर आजची आपली ही गोष्ट आहे राजा प्रसेनजिताची. राजा प्रसेनजित होते, त्यांची आजची ही गोष्ट आहे. तर तथागतांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 204 म्हटलेली आहे. आरोग्य परमालाभा संतुष्टी परमं धनं विश्वास परमा जाती निब्बाणं परमं सुखं. ही तथागतांनी गाथा क्रमांक 204 धम्मपदामध्ये म्हटलेली आहे. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, आरोग्य सर्वात मोठा लाभ आहे. आपलं जे आरोग्य आहे ते सर्वात मोठं लाभ आहे. संतोष सर्वात मोठे धन आहे. संतोष म्हणजे समाधान, बरोबर. सर्वात मोठे धन आहे संतोष. आणि विश्वास सर्वात मोठा आप्त आहे. विश्वास सर्वात मोठा आप्त आहे. तसेच निब्बाण हे परमसुख आहे. परमसुख काय आहे? निब्बाण परमसुख आहे. कौशल नरेश प्रसेनजिताच उद्देशून भगवंतांनी ही गाथा श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये असताना म्हटलेली होती. जेव्हा तथागत श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी कौशल राज्याच्या राजाला उद्देशून, ज्यांचे नाव होते प्रसेनजित राजा, त्यांना उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटलेली होती. कौशल नरेश प्रसेनजित हा भोजन भट्ट होता. हा जो कौशल नरेश प्रसेनजित होता हा भोजन भट्ट म्हणजे फक्त जेवणावर याचा लक्ष राहायचा. त्याने त्याची संपूर्ण चेतना जणू जिभेचे चोचले पुरवण्यासाठीच वापरलेली होती. तो जो राजा प्रसेनजित होता त्याने आपली संपूर्ण चेतना जिभेचे चोचले म्हणजे आपल्याला जसं खायला पाहिजे तसं. दिवसातून 10 वेळा जरी आपल्याला कुणी खाय म्हटलं तरी पण आपण खाणार, अशातला तो राजा होता. त्याच्याकडे फक्त 2 कलमी कार्यक्रम होते. फक्त तो 2 कार्यक्रम करायचा. एक म्हणजे खाणे 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 आणि दुसरा झोपणे झोपणे झोपणे. फक्त तो खायचा आणि झोपायचा, खायचा आणि झोपायचा. ह्याच्या व्यतिरिक्त तो कुठलेही कोणतेही कार्य करीत नसे. एवढे भोजन तो करीत असे की त्याला नेहमीच बिमार पडावे लागे. आणि भोजन पण करायचा तो, परंतु एवढे जास्ती भोजन करायचा तो की तो नेहमीच बिमार पडायचा. जास्ती भोजन केल्याने आपण सुद्धा बिमार पडतो. कुणाला ऍसिडिटी होते, झोप व्यवस्थित लागत नाही, खूप जास्ती भोजन केलं तर पोटात दुखते. तर राजा प्रसेनजित एवढे भोजन करायचा की तो नेहमी बिमार पडायचा. आणि तो इतके खात असे की चिकित्सक सदा त्याच्या सेवेला हजर राहत असत. तो इतकं जेवण करायचा की चिकित्सक जे होते ते सतत त्याच्या सेवेला हजर राहायचे. देहाची चकाकी हळूहळू कमी होऊ लागली. आता तो खूप खायचा तर त्याचे पोट सुटू लागले, पोट बाहेर निघू लागले आणि तो लठ्ठ होऊ लागला. जास्ती खाल्ल्याने काय होते? आपलं पण पोट बाहेर निघते आणि आपण लठ्ठ होतो, बरोबर. तर देहाची चकाकी हळूहळू कमी होऊ लागली आणि आपण लठ्ठ होऊ, आपलं पोट बाहेर निघेल तर आपण व्यवस्थित सुंदर असे दिसू का? नाही. आपल्या सुंदरतेला काही अर्थ राहणार नाही. आणि देहाची चकाकी हळूहळू कमी होऊन तो निस्तेज दिसू लागला. व्यवस्थित सुद्धा तो दिसायचा नाही. एका मृत शवासारखा पडून राहू लागला. तो एखाद्या मृत शरीर कसा पडून राहते तशासारखाच तो राजा प्रसेनजित एका मृत शरीरासारखा पडून राहू लागला. परंतु भोजन त्याचे कमी होत नव्हते. परंतु तो अजिबात भोजन कमी करायचा नाही. एकदा तो बुद्धाचे प्रवचन ऐकायला गेला. त्याला तिथे जावेच लागले. त्याची अजिबात इच्छा नव्हती प्रवचन ऐकायला जायची, परंतु त्याला तिथे का बरं जावे लागले? कारण तिथे पूर्ण राजधानी बुद्धांना ऐकायला जाणार होती. पूर्ण राजधानी बुद्धांना ऐकायला जाणार होती आणि राजा गेला नसता तर बरे दिसले नसते. प्रतिष्ठेचा प्रश्न होता म्हणून तो बुद्धांचे प्रवचन ऐकायला गेला.
लोक म्हणाले असते की राजा अधार्मिक आहे. जर तो गेला नसता तर लोकांनी काय म्हटलं असतं की हा जो राजा आहे हा अधार्मिक आहे. इच्छा असो वा नसो राजांना दाखवावे लागे की ते फार धार्मिक आहेत. राजाची इच्छा असो किंवा नसो पण राजांना दाखवायला लागायचं की ते खूप धार्मिक आहेत. आणि लोकांना जर वाटले की राजा अधार्मिक आहे तर त्या राजाचा नीट सन्मान होत नसे. आणि जर लोकांना समजू आलं की राजा हा धार्मिक नाही आहे अधार्मिक आहे तर तो लोक राजाचा सन्मानच करायचे नाही असं त्या काळामधलं रूल होतं. म्हणून राजा प्रसेनजित बुद्धाचे प्रवचन ऐकायला गेला. म्हणूनच लोकांच्या भीतीच्या आणि लोकांना वाटेल की हा अधार्मिक आहे आणि त्याच्या मान सन्मानचा प्रश्न असल्यामुळे तो बुद्धांचं प्रवचन ऐकायला गेला. परंतु जाण्यापूर्वी त्याने विचार केला की न जाणो किती वेळा ऐकायला थांबावे लागेल आणि जेवढा वेळ बुद्ध बोलतील. आणि जाण्याआधीच त्याने काय विचार केला की माहिती नाही किती वेळपर्यंत बुद्ध बोलत राहतील आणि मला किती वेळपर्यंत तिथे बोलावं म्हणजे थांबावं लागेल. कारण बुद्ध जेव्हापर्यंत धम्मोपदेश देत राहतील त्याच्या मधामध्ये तर मी उठून जाऊ नाही शकणार. सगळी जनता बसून राहणार आणि मी उठून जाणार तर मला हे शोभा सुद्धा देणार नाही. म्हणून त्याने विचार केला की आता बुद्ध किती वेळ बोलतील आणि किती वेळ नाही याची मला काही माहिती तर आहे नाही. म्हणून त्याने जाण्यापूर्वीच खूप जास्ती जेवण करून टाकलं. ठीक आहे. म्हणून जाण्यापूर्वीच राजाने भरपूर जेवण केले. राजा असल्यामुळे बुद्धासमोर सर्व नगरवासियांच्या पुढे त्याला बसायला मिळाले. आता तो राजा होता तर सगळे नगरवासियांच्या समोर राजाला बसवतील. सगळ्यांच्या मागे बसवतील का राजाला? नाही. तर तो सगळ्यांच्या पुढे बसला. परंतु बसता बरोबर थोड्याच वेळात तो झोपेच्या डुलक्या देऊ लागला. जसे इथून काही लोक देतात बसता बरोबर झोपेच्या डुलक्या तशाच प्रकारे राजा पण काय करायला लागला तिथे धम्मोपदेश ऐकायला गेला आणि जाता बरोबरच थोड्याच वेळामध्ये तो डुलक्या देऊ लागला. त्याला फुरसतच नव्हती. त्याचं लक्षच नव्हतं इथे समोर काय सुरू आहे बुद्ध काय सांगत आहेत कोणत्या बाबतीत बुद्ध धम्मोपदेश देत आहेत हे त्याला अजिबात त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या फक्त डुलक्या देण्यामध्ये लक्ष होतं. बुद्धाचे प्रवचन ऐकायला आला होता परंतु ऐकण्याच्या स्थितीत सुद्धा तो नव्हता. भरपेट जेवण करून आला होता आणि तो बुद्धांचे प्रवचन ऐकायला आला होता परंतु तो ऐकण्याच्या स्थितीमध्ये पण नव्हता. एवढे खाऊन गेला की डुलकी येणे साहजिकच होते. त्याने खूप जास्ती जेवण केलं होतं त्याच्यामुळे त्याला डुलकी येणे साहजिक होते. ठीक आहे. बाकी लोक उपदेशाच्या मस्तीत डोलत होते आणि राजा झोपेत डुलत होता. बाकी लोक उपदेश ऐकू डोलत होते. उपदेश किती छान आहे किती मस्त वाटत आहे म्हणून आणि राजा झोपेमध्ये डोलत होता. बुद्धांनी हे पाहिले. बुद्धांना दिसले की राजा डुलक्या मारत आहे. त्यांना त्याची फारच दया आली. बुद्धांना त्या राजाची फार दया आली. त्याची डुलकी पाहून बुद्ध म्हणाले महाराज काय असेच जीवन घालवायचे आहे का? बुद्धांनी त्याची डुलकी बघून काय म्हणाले बुद्ध महाराज असेच जीवन घालवायचे आहे का? जगायचं नाही आहे का तुम्हाला? फारच गेली आणि थोडीशीच राहिली. फार जिंदगी तर गेली आता थोडीशीच राहिलेली आहे. आता तरी होश तुम्ही सांभाळा. जागे व्हा. भोजन हेच काही जीवन नाही आहे. जागे व्हा आणि भोजन करणे जीवन काही नाही आहे. ह्या परम घडीला असे व्यर्थ गमावू नका. हे तुमच्या समोर पण परम घडी आलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याला झोपेच्या डुलक्यामध्ये व्यर्थ गमावू नका. तर बुद्ध हे कुणाला सांगतात? प्रसेनजित राजाला जो तिथे डुलक्या मारत होता. ठीक आहे. तर आपणही इथे ऐकायला येतो तर आपण पण डुलक्या मारायला पाहिजे का? नाही. हा समय आहे परम समय आहे. आपण याला व्यर्थ घालवायला पाहिजे का? नाही. झोप येत असली तर बाहेर जाऊन पाणी मारून यायचं आणि नाहीतर आपल्याजवळ एका ग्लासमध्ये पाणी ठेवायचा. झोप आली तर डोळ्याला लावत जायचं पाणी. बरोबर. ठीक आहे. राजा प्रसेनजित मनाला म्हणते सर्व दोष भोजनाचा आहे. आता आपली पण सवय राहते चुका आपलीच राहतात. बरोबर. पण आपण त्याच्यावर दोष देतो. बरोबर आहे का? पण आपण स्वतःची चूक कधीच कोणत्याच गोष्टीसाठी मान्य करत नाही. राजाची चूक होती. भोजन स्वतः त्याच्या पोटामध्ये गेला का तेवढा सारा नाही. मग याच्यामध्ये भोजनाचा दोष कसा झाला? भोजनाचा दोष झाला का बरं? भोजन त्याच्या समोर ठेवलेला होता परंतु भोजन स्वतः होऊन गेला का त्याच्या पोटाच्या आतमध्ये? नाही. जेव्हापर्यंत राजाने हाताने
खाल्लं नाही तेव्हापर्यंत गेलं का? नाही गेला. तर मग भोजनाचा दोष कसा काय झाला? हा दोष कुणाचा झाला? फक्त आणि फक्त राजाचाच. ठीक आहे. त्यामुळे तर तो प्रसेनजित राजा म्हणतो फक्त भोजनाचा दोष आहे, त्याच्यामुळेच माझे स्वास्थ्य नेहमीच खराब राहते. तंद्री कायम शरीरावर स्वार होते. भोजनाचा दोष असल्यामुळे मला नेहमीच तंद्री येत राहते. प्रमाद आणि आळस सदा घेरलेले असते. माझ्यावर भोजनाचा दोष असल्यामुळे प्रमाद आणि आळस नेहमीच माझ्या अवतीभोवती घेरलेले असतात आणि त्याच्या बाहेर पडण्याचा मला काहीही मार्ग दिसत नाही. सर्व दोष भोजनाचाच आहे भगवान. प्रसेनजित राजा काय म्हणतो? सर्व दोष भोजनाचाच आहे, माझा काही दोष नाही आहे. बुद्ध राजाला म्हणाले दोष भोजनाचा कसा काय असू शकतो? बुद्ध काय म्हणतात? दोष भोजनाचा कशा काय असू शकतो? आपला दोष भोजनावर टाकतो. दोष कुणाचा आहे? राजा प्रसेनजिताचा. बुद्ध त्याला काय म्हणतात? तू स्वतःचा दोष भोजनावर टाकतो. भोजन जबरदस्तीने तर तुझ्यावर स्वार होत नाही. भोजन कुणावरही जबरदस्तीने स्वार होते का? नाही. लक्षात ठेवा, आपण सर्व हेच करतो. काय करतो आपण? स्वतःचा दोष दुसऱ्यावर टाकतो. हे भगवान बुद्ध म्हणतात बरं की लक्षात ठेवा, आपण सर्व लोक, इथे बसलेले सर्व लोक आणि इथे ऐकणारे पण सर्व लोक, आपण आपला दोष दुसऱ्यांवरच टाकतो. हे आपली सवयच आहे. आपण स्वतःचा दोष स्वतःवर कधीच घेत नाही. बुद्ध म्हणाले दोष भोजनाचा कसा काय असू शकतो? दोष बोधाचा आहे. दोष भोजनाचा नाही आहे, दोष बोधाचा आहे. बोध म्हणजे बुद्धी आपली. तुला माहित आहे की तुझे स्वास्थ्य खराब होत आहे. जेव्हा तुला माहिती आहे की तुझे स्वास्थ्य खराब होत आहे, तुला माहित आहे की त्यानेच आळस येत आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की भोजन केल्यामुळेच आळस येत आहे, जीवन तुझं व्यर्थ जात आहे, हेही तुला माहिती आहे. बिमार 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 आणि बिमारीमुळे जीवनात काहीच करता येत नाही. बिमारीमुळे जीवनामध्ये काहीही करता येत नाही. परंतु हा बोध तुला भोजन करताना होत नाही. परंतु जेव्हा तू भोजन करत राहतो तेव्हा तुला हा बोध होते का? नाही. तू स्वतःच्या जिभेला सांभाळू शकत नाही आणि हा बोध मात्र भोजनानंतरच होतो. तू स्वतःच्या जिभेला सांभाळू शकत नाही आणि हा बोध जो तुला आहे तो मात्र भोजनानंतरच होतो. जेवताना होत नाही. जेवताना होते का? नाही. तेव्हा प्रसेनजिताने विचारले मी काय करू? प्रसेनजित राजाने काय विचारलं? मग मी काय करू? बुद्ध म्हणाले राजा तुझ्याने कदाचित हे होणारही नाही. बुद्ध त्याला म्हणाले राजा तुझ्याने कदाचित हे होणारही नाही. मी बघतो आहे की तू अगदी जड होत आहेस. तथागत त्याला बोलतात मी बघतो आहे की तू अतिशय जड होत आहेस. त्यावेळी प्रसेनजिताचा अंगरक्षक तिथे उभा होता आणि त्यावेळी जेव्हा भगवान बुद्ध कुणाला म्हणत होते? राजा प्रसेनजिताला. त्यावेळी तिथे प्रसेनजिताचा अंगरक्षक सुद्धा उभा होता. हे बंद करा. तर जेव्हा तथागत कुणाला सांगतात राजा प्रसेनजिताला की तू अगदी जड होत आहेस, त्यावेळी प्रसेनजिताचा अंगरक्षक तिथे उभा होता. त्याचे नाव होते सुदर्शन. जो अंगरक्षक होता त्याचे नाव काय होते? सुदर्शन. अंगरक्षक म्हणजे काय? बॉडीगार्ड. आता आपण त्याला बॉडीगार्ड म्हणतो. बुद्ध म्हणाले सुदर्शन तू अंगरक्षक कसा आहेस? तू याचा बॉडीगार्ड आहेस, परंतु तू याचा अंगरक्षक कसा आहेस? हे अंग तर खराब होत चाललेले आहे. हे तुझे राजाचे अंग तर खराब होत चाललेले आहे. तू काय अशीच सेवा करतो का तुझ्या सम्राटाची? अशीच सेवा करत आहेस का तू तुझ्या सम्राटाची? तू याद राख आणि जेव्हा राजा भोजनात बसेल तेव्हा बिलकुल समोर उभा राहा. तथागत त्या अंगरक्षकाला सांगतात जेव्हा राजा भोजनाला बसेल तेव्हा तू अगदी राजाच्या समोर उभा राहा. भोजन होईपर्यंत हलू सुद्धा नको आणि राजाला आठवण देत राहा की स्मरण करा बुद्ध काय सांगून गेले. जेव्हा पण राजा जास्ती भोजन करत असला तेव्हा राजाला म्हणायचं स्मरण करा बुद्ध काय सांगून गेले. तू चुकू नकोस. बुद्ध त्याला काय म्हणतात? तू चुकू नकोस. राजा नाराज होईल, तुला हटवण्याचा प्रयत्न करील. तू राजाला सांगत राहशील तर राजा तुझ्यावर नाराज होणार आणि तुला हटवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार. परंतु बिलकुल तू बाजूला हटू नकोस. तू अंगरक्षक आहेस. तू आपले काम पूर्ण कर. तू बिलकुल बाजूला हटू नकोस कारण तू अंगरक्षक आहेस. तू आपले काम पूर्ण कर. आणि ही गोष्ट सुदर्शनालाही पटली आणि सुदर्शनालाही भगवान बुद्धांनी जी गोष्ट सांगितली ही पटली. तो अंगरक्षक तर होता, परंतु ज्या अंगाचे तो रक्षण करीत होता ते अंग तर सुटत चालले होते.
अंगरक्षक होता, परंतु तो त्या प्रसेनजित राजाचे जे अंगाचे रक्षण करत होता ते अंग फुटत चाललेले होते. राजाचा देह नष्ट होत होता. तेव्हा सुदर्शनने बुद्धाची गोष्ट ऐकली आणि राजाच्या भोजनासमयी तो त्यांच्या समोर उभा राहू लागला. आणि मग बुद्धांच्या सांगण्यानुसार जो सुदर्शन होता तो राजाच्या समोर जेव्हा जेव्हा राजा भोजन करायचे तेव्हा तो अंगरक्षक राजाच्या समोर उभा राहायचा. मोठ्या हिंमतीचा अंगरक्षक होता, कारण प्रसेनजिताला जेवणात आठवण करून दिली की तो अत्यंत नाराज होत होता. प्रसेनजिताला जेवणामध्ये आठवण करून दिली की तथागत सांगून गेले स्मरण करा स्मरण करा, तर तो अत्यंत नाराज होत होता. जेव्हा राजा जास्त खाऊ लागे तेव्हा सुदर्शन म्हणायचा, जेव्हा राजा जास्त खाऊ लागायचा तेव्हा सुदर्शन म्हणायचा स्मरण करा बुद्ध काय सांगून गेले, असा तो नेहमी म्हणायचा. तर राजा त्याच्यावर ओरडू लागायचा, राजा त्याच्यावर ओरडायचा, म्हणे बंद कर तुझी बकवास. राजा त्याला म्हणायचा तुझी बकवास बंद कर, कोण भगवान कुठले भगवान. प्रसेनजित राजा त्याला म्हणायचे त्याच्या अंगरक्षकाला तू आपली बकवास बंद कर, कोण भगवान आणि कुठले भगवान, नंतर विचार करू, आपण नंतर विचार करू, आज मला तू खाऊ दे. आपणही असेच म्हणतो, नंतर जाऊ, आज मला झोपू द्या, आज मला खाऊ द्या, उद्यापासून विचार करू. बरोबर आहे. मात्र सुदर्शन राजाचे ऐकत नव्हता, परंतु सुदर्शन जे होता तो अतिशय हिंमतवाला होता. तो अतिशय अजिबात राजाचे ऐकत नव्हता. तो सीमित भोजनाची त्याला सतत आठवण करून दे. तो आपल्या राजाला नेहमी आठवण करून दे की तुम्हाला एवढं सीमित भोजन करायचं आहे. हळूहळू ह्या गोष्टीचा परिणाम दिसू लागला. राजा एक वेळेस ओरडला, 2 वेळेस ओरडला, परंतु हळूहळू राजावर पण परिणाम दिसू लागला. रसरी आवत जात है सिल पर पड़त निशान, करत करत अभ्यास के जड़मती होत सुजान. ठीक आहे. हा थोडा थोडा बोध होऊ लागला, नाराज पण होत होता. राजा सुदर्शनावर म्हणजे नाराज पण होत होता, परंतु सुदर्शनची माफी पण मागत होता की त्याचे काय दोष आहे. परंतु नाराज होत होता, परंतु सुदर्शनाची माफी पण मागत होता की त्याचे काय दोष होते. मग सुदर्शन म्हणत असे की बघा मला तथागतांना याचे उत्तर द्यावे लागेल, मला तथागतांना याचे उत्तर द्यावे लागेल. आणि बऱ्याचदा त्यांनी विचारणा पण केलेली आहे की मी आपले काम व्यवस्थित करत आहे की नाही. आणि तथागतांनी मला बऱ्याचदा विचारणा पण केलेली आहे की त्यांनी मला जो काम सोपवलेलं आहे राजाच्या सीमित भोजनाकडे लक्ष द्यायचे, तर तथागत मला याच्या आधी पण विचारलेलं आहे त्यांनी की तू आपलं काम व्यवस्थित करत आहेस की नाही. तेव्हा प्रसेनजित अजून घाबरला. त्याला वाटलं की आता हा तथागतांसमोर जाऊन सांगेल नाही का की मी ऐकत नाही याची म्हणून. 3 महिने भगवान त्या नगरात थांबलेले होते. जिथे राजा प्रसेनजित होता तिथेच 3 महिने भगवान थांबलेले होते. प्रसेनजित जेव्हा दुसऱ्या वेळी भगवंताकडे गेला, पहिल्या वेळेस तो तेव्हा गेला होता धम्मोपदेश ऐकायला, दुसऱ्या वेळेस जेव्हा तो गेला तेव्हा तो दुसराच मनुष्य वाटला. पहिलेसारखा तो वाटलाच नाही, दुसराच मनुष्य वाटला. त्याच्या चेहऱ्यावर आता तेज झळकू लागले होते. त्याची अंगकांती तेजस्वी वाटू लागलेली होती आणि त्याने भगवंतांना धन्यवाद दिले. आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत होते, त्याच्या अंगाची कांती वेगळीच दिसू लागत होती. त्याने मग भगवंतांना धन्यवाद दिले. त्याने अंगरक्षक सुदर्शनालाही धन्यवाद केले आणि आपल्या मुलीचा विवाह सुदर्शन बरोबर करून दिला. आणि आपल्या मुलीचा विवाह राजा प्रसेनजिताने आपल्या मुलीचा विवाह त्या स्वतःच्या अंगरक्षक, तो साधारण अंगरक्षक होता, त्याच्यासोबत आपल्या पुत्रीचा विवाह करून दिला आणि त्याचे अर्धे राज्य सुद्धा त्याला दिले. त्या सुदर्शनाला आपले अर्धे राज्य सुद्धा दिले. आणि जेव्हा दुसऱ्यांदा तो राजा भगवंताकडे आला तर तो रूपांतरित होऊनच आला होता. दुसऱ्यांदा जेव्हा तो आला होता भगवंताच्या दर्शनासाठी तेव्हा तो रूपांतरित होऊनच आला होता. अत्यंत अनुग्रहाने तो भरलेला होता. कोण? राजा प्रसेनजित. तर आपली आजची ही गोष्ट होती आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. बरोबर आहे. राजा खाऊ आळशी झालेला होता, बिमार झालेला होता.
बरोबर. त्याला तंद्रीच येत राहायची, कोणत्याही कामामध्ये त्याचं लक्ष लागायचं नाही. तो फक्त जेवायचं आणि झोपायचंच फक्त त्याचं काम उरलेलं होतं. ठीक आहे. परंतु भगवंतांनी सांगितलं आणि सुदर्शनाने आपलं कार्य पूर्णपणे व्यवस्थितपणे केलं, म्हणून राजा व्यवस्थित जागेवर आला. ठीक आहे. साधू साधू साधू.